नमस्कार. संत कृपा फर्निचर यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी चंद्रकांत तुमचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, या आपण मशिनी दुरुस्त करण्यासाठी घेतलेल्या आहेत. त्या आपल्या वर्कशॉपमधल्याच आहेत. यामध्ये पाणी गेल्यामुळे त्या मशिनी बंद पडलेल्या आहेत आणि त्या आपण दुरुस्त करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कटर मशीन दुरुस्त केलेली आहे. हा राउटर मशीनचा व्हिडिओ आहे. सर्वप्रथम आपण या मशीनला डिस्मेंटल करून घेऊया. म्हणजेच सगळे पार्ट त्याचे वेगवेगळे करूया. त्यानंतर आत गेलेलं जे पाणी आहे किंवा गाळ आहे ते साफ करून ग्रीसिंग ऑइलिंग करून परत ही मशीन व्यवस्थित फिट करून आपल्याला चालू करता येईल. तर पाहत राहा हा व्हिडिओ. आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद. सर्वप्रथम 22 नंबर पाण्याच्या सहाय्याने हा मोल्डिंग बीट आपण रिमूव्ह करूया. आतमध्ये पाणी गेल्यामुळे मोल्डिंग बीट खूप जाम झालेलं आहे. त्याला छन्नीच्या सहाय्याने आपण काढण्याचा प्रयत्न करतोय. मशीनचा पाटा खालीवर होण्यासाठी जे साईडला 2 नट बोल्ट दिलेले आहेत ते अगोदर काढावे लागतील. त्यानंतर आतला आर्मीचर वगैरे बाहेर निघू शकेल आपल्याला.
यानंतर समोरच्या प्लेटवर लावलेले 3 स्क्रू आपल्याला काढावे लागतील. ते काढल्यानंतर आर्मेचर आपण सहज बाहेर ओढून घेऊ शकतो. सोबतच दोन्ही बाजूचे कार्बनसुद्धा आपल्याला काढावे लागतील. बाजूचा स्विच पण खोलून घ्यावा लागेल. त्याचं वायर अडकतं आहे. वायर आतमध्ये गुंतून असलेल्यामुळं तो साईडचा स्विच पण काढून घ्यावा लागेल. अशा प्रकारे आपण आर्मेचर मशीनपासून वेगळं करू शकतो. यानंतर मशीनचे सर्व पार्ट पेट्रोलच्या सहाय्याने त्यात पेट्रोलमध्ये कपडा बुडवून सर्व त्याचे पार्ट स्वच्छ करायचे आहेत. स्वच्छ केल्यानंतर बेरिंग वगैरे जाम असतील तर त्या पूर्ण बदलून घ्याव्या लागतील आपणास. त्यानंतर किंवा बेरिंगमध्ये आपण पेट्रोल टाकून त्या धुवून घेऊन स्वच्छ करून घेऊन आतमध्ये ग्रीस भरून थोडंसं ऑइल टाकून त्या आपण मोकळ्या करू शकतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यासारख्या अशाच व्हिडिओसाठी संत कृपा फर्निचर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.